नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव काय आहे मुलांनो? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे खूप छान प्रकरण आहे मुलांनो. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण बघूया. समप्रमाण म्हटलं म्हणजे काय आहे ते मुलांनो? इक्वल क्वांटिटी. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर एक कमी होते तर एक जास्त होते. म्हणजे बघा मुलांनो, आपण समप्रमाण म्हटलं तर आपण बघूया. जसं समप्रमाणामध्ये बघा मुलांनो, की आपण एक उदाहरण घेऊया जुळ्या मुलांचं. तर समजा जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाची समजा वाढ झाली तर ऑटोमॅटिक दुसऱ्या मुलाची पण काय होईल मुलांनो? वाढ होईल. हेच समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर बघा, तुम्ही बागेमध्ये जातच असाल मुलांनो, तर बागेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झुले असतात. तर त्याच्यात बघा एखादं झुलं तुम्ही म्हणजे आता सीसॉ बघितलं असेल, तर सीसॉवर काय होते मुलांनो? एका साइडला समजा खालच्या बाजूला एक मुलगा बसला तर तो दुसरा साइड आहे तो कसा वर जातो. म्हणजे ते प्रमाण सारखं असते का? नाही. म्हणजे एकाची संख्या वाढली तर दुसऱ्याची संख्या काय होते? कमी होते. आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. त्यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. तर बघा मुलांनो, आपण आता उदाहरण बघूया याच्यावर. अजून काही उदाहरण. तर सुरेश आणि रमेश यांना 1,44,000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवणूक एक भूखंड खरेदी केला. बघा, त्यांनी भूखंड खरेदी करण्यासाठी त्यांचं आपल्याला इथे गुंतवणुकीचं प्रमाण दिलेलं आहे 4:5. आणि काही वर्षांनी तो विकून त्यांना जो प्रॉफिट आहे तो 20% नफा झालेला आहे. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला हे आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे मुलांनो, आपण बघूया. आपल्याला काय दिलेलं आहे सांगा? व्हेरी गुड. त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण दिलेलं आहे, त्यांची रक्कम दिलेली आहे, परत त्यांना किती टक्क्याने फायदा झालाय हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. तर बघा, आपल्याला माहित आहे गुंतवणुकीचं प्रमाण. तर बघा, गुंतवणुकीच्या प्रमाणावरच काय असते, त्याचा नफ्याचं आपण प्रमाण ठरवत असतो. जितका जास्त गुंतवणूक करतील तितका जास्त प्रॉफिट त्यांना होईल. म्हणून इथे बघा, गुंतवणुकीचं जे प्रमाण आहे आपल्याला 4:5 दिलेलं आहे आणि त्याच्याच वरून आपण त्यांचं नफ्याचं प्रमाण ठरवूया. म्हणून इथे आपण सुरेश आहे तर सुरेशचं जे गुंतवणूक आहे ते आपण 4y मानू. आणि रमेशची जी आहे, रमेशची गुंतवणूक किती मानू मुलांनो? कारण जे गुंतवणुकीचं प्रमाण आहे त्याच्यावरूनच नफ्याचं प्रमाण ठरवतो, त्याचं 5y मानू. मग आता बघा, यांची जी गुंतवणुकीची जी रक्कम आपल्याला दिलेली आहे, आता आपण यांची 4y यांच्या प्रमाणांची काय करू? गुंतवणुकीच्या प्रमाणाची आपण बेरीज करू. 4y अधिक 5y बरोबर 1,44,000 रुपये. आता बघा, यांची काय होईल सांगा? अशा प्रकारचं आता मागील उदाहरण आपण सोडवलं. बेरीज केल्यावर 4y अधिक 5y बरोबर 9y येणार आहे. आणि 9y बरोबर किती येईल मुलांनो? 1,44,000 रुपये. म्हणजेच इथे y बरोबर किती येईल मुलांनो? आपल्याला काय करावं लागेल? करा वहीमध्ये. 1,44,000 रुपयाला आपल्याला 9 ने इथे भागावं लागेल. म्हणजे किती उत्तर येईल याला 9 ने भागल्यावर? बघा, चला मुलांनो, वहीमध्ये करा. 1,44,000ला आपण 9 ने भागल्यावर 9च्या फाड्यामध्ये 14 येतात का? 9 दुनी 18. म्हणून इथे 9 एक 9 करावं लागेल मुलांनो. आणि 14 मधून 9 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे? 10, 11, 12, 13, 14. म्हणजे इथे 5 शिल्लक राहील. आणि हे 4 काय येतील? इथे खाली येईल. आता 9च्या फाड्यामध्ये 54 येतात का? 9 एक 9 सख. बघा, 9चा फाडा म्हणा. 9 एक 9, 9 दुनी 18, 9 ते 27, 9 चौक 36, 9 च्या 45, 9 सख. व्हेरी गुड. 9 सख 54. आणि बघा, 54 मधून 54 गेल्यावर इथे 0 राहणार आहे. मग पुन्हा बघा, हा 0 इथे खाली येईल. मग इथे एक 0 द्यावा लागेल. मग पुन्हा इथे हा 0 खाली येईल. इथे जागा नसल्यामुळे. म्हणजे किती उत्तर आलं मुलांनो? 16,000 हे उत्तर आपलं आलेलं आहे. y ची किंमत किती आली मुलांनो?
16,000 आलेले आहे. तर बघा वाय आपण जे आहे 4Y काय केलेलं आहे, रमेशची सुरेशची गुंतवणूक आणि जे 5Y जी आहे ती काय केलेली आहे, रमेशची गुंतवणूक. म्हणजे रमेशची गुंतवणूक कशी आहे, जास्त आहे. तर आपण आता बघा आपल्याला Y ची किंमत आलेली आहे. आपण त्याच्यानुसार आता काय करूया मुलांनो, सुरेशची गुंतवणूक 4Y आहे म्हणून इथे लिहूया. सुरेशची गुंतवणूक बरोबर किती आहे मुलांनो, 4Y आहे. म्हणून आपण काय करूया 4Y. तर इथे Y ची किंमत किती आली आहे, 16,000. म्हणजेच इथे आपण 4Y च्या जागी लिहूया 16,000. आता बघा 16 आपण काय करू, याला शॉर्ट मध्ये 16 चौ किती होतात ते लिहूया आणि त्याच्यासमोर तितके शून्य लिहूया. तर 16 चौ किती होतात, व्हेरी गुड, 16 चौ 64 होतात आणि त्याच्यासमोर 3 शून्य द्यायचे. ही झाली सुरेशची गुंतवणूक. आणि रमेशची जी गुंतवणूक आहे ती किती मानली होती मुलांना, आपण 5Y मानली होती. म्हणून इथे लिहूया रमेशची गुंतवणूक बरोबर आपल्याला किती आहे मुलांनो, 5Y. म्हणजेच इथे 5 गुणिला Y ची किंमत किती आहे मुलांनो, इथे Y ची किंमत आहे 16,000 रुपये. म्हणून इथे 16,000 करूया. आणि बघा 16,000 गुणिला 5 करूया. तर बघा 16 गुणिला 5 करा, किती येईल, 16 पंचे 80 आणि त्याच्या समोर 3 शून्य लावायचे. बघा म्हणजे सुरेशची गुंतवणूक आलेली आहे आणि रमेशची गुंतवणूक सुद्धा इथे आलेली आहे. मग शेवटी लिहायचं की सुरेशची गुंतवणूक एवढी आहे आणि रमेशची गुंतवणूक एवढी आहे. बघा याच्यातून रमेशने जे आहे ते जास्त इन्व्हेस्ट केलं होतं, त्याच्यात जास्त 5 भाग होता म्हणून त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती गुंतवणूकचं जे आहे ते जास्त येणार आहे आणि सुरेशची त्याच्यापेक्षा थोडी कमी येणार आहे. मग आता काय करायचं मुलांनो, काही वर्षांनी तो विकून त्यांना काय झालेला आहे, 20% फायदा झालेला आहे. तर याला जो फायदा झालेला आहे तो आपण काढूया. इथे 20% ने फायदा झालेला आहे मुलांनो. तर आपण जो एकूण भांडवल आहे, भांडवलावर बघा काय आहे, भांडवलाची जी किंमत आहे ती किती आहे, एकूण भांडवल जो आहे तो किती आहे, 1,44,000 रुपये. आणि त्याच्यावर जो फायदा झालेला आहे त्यांना, एकूण नफा तो किती झालेला आहे मुलांनो, एकूण नफा 20% झालेला आहे. म्हणून आपण काय करूया, गुणिला 20 आणि भागीला 100. इतपत समजलं मुलांनो. मगाशी बघा आपण जे उदाहरण बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला 50% फायदा झालेला होता. तिथे आपल्याला भांडवलाची रक्कम दिलेली आहे आणि एकूण नफा जो आहे तो 20% झालेला आहे. म्हणून आपण गुणिला 20 आणि भागीला 100 केलेला आहे. मग इथे बघा हे 2 शून्य ह्या 2 शून्य सोबत कट होतील. मग आता आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल मुलांनो. तर किती येणार आहे याचा गुणाकार बघूया. 20 ने याला गुणूया. 20 चा पाढा तर अतिशय सोपी आहे मुलांनो, 10 चा आणि 20 चा हा सगळ्यांनाच तुम्हाला येतो. 20 शून्य शून्य, 20 चौ 80, 80 चा शून्य, हातचा आला 8, 20 चौ पुन्हा 80, 80 मध्ये 8 टाकले तर 88 होतील. इथे 8, हातचा 8 आणि 20 एक 20 आणि 20 मध्ये 8 टाकले तर 28. बघा किती उत्तर आलेलं आहे. 28,800 हे जे आहे काय आहे, हा एकूण नफा आलेला आहे. तर बघा जर आपण जो आता आपण काय केलेला आहे, आता नफा जो घ्यायचा आहे आपल्याला, आपण आधी गुंतवणुकीची जे आहे तो आपण काढलेला आहे. आता आपल्याला इथे नफा काढायचा आहे मुलांनो. तर सुरेशची गुंतवणूक माहित आहे आपल्याला, रमेशची पण गुंतवणूक माहित आहे आणि एकूण नफा किती आहे ते सुद्धा आपल्याला माहित आहे. आता आपल्याला प्रत्येकाला किती नफा झाला हे काढायचं आहे. तर मग आता बघा इथे जागा नसल्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. आता आपण इरेज करूया आणि इथे आता त्यांचा नफा घेऊया मुलांनो. तर बघा इथे सुरेशचा जो नफा आहे तो किती आहे मुलांनो, आपण
सुरेशचा नफा, सुरेशचा नफा आपण घेऊया 4x. सुरेशचा नफा आपण 4x मानलेला आहे. आपण असं लिहूया मुलांनो की समजा सुरेशचा नफा जो आहे तो आपण किती 4x मानूया. सुरेशचा समजा सुरेशचा नफा आपण 4x मानू आणि जो रमेश आहे त्याचा नफा 5x मानू आणि रमेशचा नफा 5x मानू. आता काय करू, यांच्या प्रमाणांची आपण बेरीज करूया. म्हणजे इथे बघा 4x अधिक 5x बरोबर एकूण नफा. तर इथे एकूण नफा का बरं एकूण नफा काढला समजलं. एकूण नफा किती आहे 28,800. आता बघा 4 अधिक 5, 4x अधिक 5x किती येईल 9x बरोबर 28,800. म्हणजेच इथे x बरोबर किती येईल मुलांनो, x बरोबर येणार आहे 28,800 भागीला 9. बघा इथे x ची किंमत आपण काढूया. याच्या आधी आपण बघा y ची जी किंमत आहे ती काढली होती. आपण दोघांची पण बेरीज केली होती आणि आपण हे सोडवलं होतं मुलांनो. तर आपलं किती आलेलं आहे उत्तर, x ची किंमत किती आहे 28,800 आहे. मग बघा मुलांनो इथे आपण 28,800 ला 9 ने भागूया. किती उत्तर येते बघूया. इथे सुद्धा जागा नसल्यामुळे आपण इरेज करूया. मग बघा इथे x बरोबर 28,800 कितीने भागूया मुलांनो, त्याला एक्झॅक्टली 9 ने भागूया. तर बघा 9च्या फाड्यामध्ये 28 येते का, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. मग 8 मधून 7 गेल्यावर 1 शिल्लक राहील. इथे 0, हा 8 खाली येईल. आता 9च्या फाड्यामध्ये 18 येतात का, 9 2 18. व्हेरी गुड, 9 2 18. मग इथे 0 राहील. हा पुन्हा 0 इथे खाली येईल. मग इथे 0 द्यावा लागेल. मग इथे जागा नसल्यामुळे बघा मग इथे हा 0 सुद्धा खाली येईल. म्हणजे किती आला आहे, जी x ची किंमत आली आहे ती आहे 3,200. तर बघा आपण x ची जी किंमत आहे ती किती आली आहे 3,200 जी आहे ती x ची किंमत आलेली आहे. x बरोबर 3,200. तर आता बघा याच्यावरून आपण काय करू शकतो, आपल्याला प्रत्येकाचा नफा काढायचा आहे. तर आपण जो नफा आहे सुरेशचा नफा किती घेतलेला आहे मुलांनो, मग इथे लिहूया सुरेश किती घेतलेला आहे मुलांनो, सुरेशचा नफा आपण इथे मानलेला होता 4x. म्हणजे 4 गुणिला x ची किंमत लिहूया. मग बघा इथे 32 चौ किती होते, 3200 ला आपण 4 ने गुणलं तर किती येणार आहे मुलांनो, इथेच सोडवूया. 4 0 0 4 0 0, 4 2 8 आणि 4 3 12. किती उत्तर आलं मुलांनो, 12,800. तर किती आला आहे मुलांनो, इथे जो सुरेशचा नफा आहे तो किती आला आहे 12,800 आलेला आहे. तसाच आता आपण रमेशचा जो नफा आहे तो किती घेतलेला होता, रमेशचा जो नफा आहे तो आपण 5x घेतलेला होता. म्हणून इथे बघा रमेशचा नफा बरोबर 5x. म्हणजेच इथे आपल्याला 5 गुणिला 3200 करावा लागेल.
बघा 3200 गुणिला 5 करूया मुलांनो. 32 गुणिला 5 केल्यावर बघा 5 दुने 10चा 0 आणि हातचा 1 आला. 5 3 15 आणि 1 16. बघा 160 म्हणजे 16,000 येत आहे मुलांनो. कारण बघा 32 दुने किती आलेला आहे? 32 दुने 160. समोर 2 शून्य आहे म्हणून 2 शून्य लावलेला आहे. तर बघा इथे आपण काय केलेलं आहे? आपला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. आपण y ची किंमत सुद्धा काढली होती. त्याच्या प्रमाणाची बेरीज करून आपण त्यांचा जो गुंतवणुकीचं प्रमाण दिलं होतं मुलांनो, म्हणून आपण काय केलं होतं? सुरेशची गुंतवणूक आपण इथे काय घेतली होती? 4y घेतली होती आणि रमेशची जी गुंतवणूक आहे ती 5y घेतली होती. बरोबर त्यांचं एकूण भांडवल घेतलं होतं मुलांनो 1,44,000 आणि मग 4 अधिक 5 9y. मग आपण 9y ला काय केलं होतं मुलांनो? 9y ला आपण y बरोबर याला आपण भागलं होतं आणि तसं 1,44,000 ला आपण 9 ने भागल्यावर y ची किंमत काढली होती आणि मग ती किंमत जी आहे y ची जी किंमत आली होती ती आपण काय केलं होतं? रमेशचा जो प्रमाण आहे तो किती होतं मुलांनो? 4y म्हणून y च्या जागी ती किंमत लिहून 4 ने त्याला गुणलं होतं. तसंच आपण सुरेशचं प्रमाण होतं 5y. मग y ची किंमत तिथे लिहिली होती. त्याच्यानंतर बघा त्याचा जो प्रॉफिट आहे तो 20% ने झालं होतं. मग आपण एकूण नफा सुद्धा काढला आणि शेवटी त्यांचा प्रत्येकाला मिळणारा किती नफा आहे तो आपण अशा प्रकारे इथे काढलेला आहे मुलांनो. त्याचं बघा स्पष्टीकरण बघूया मुलांनो. स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया की सुरेश आणि रमेश यांच्या गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे ते 4:5 आहे आणि तुम्हाला माहित आहे गुंतवणुकीच्या प्रमाणावरून नफ्याचे प्रमाण आपण ठरवता येतात. म्हणून बघा गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याची वाटणी होते म्हणून नफ्याचे प्रमाण 4:5 आहे. आणि मग सुरेशची जी गुंतवणूक आहे ते किती आहे? 4y आहे आणि 5y आहे. मग बघा 4y अधिक 5y बरोबर एकूण गुंतवणूक. मग 4y अधिक 5y बरोबर 9y आणि एकूण गुंतवणूक किती दिलेली आहे? 1,44,000. मग y बरोबर किती आलं मुलांनो? 1,44,000 ला 9 ने भागल्यावर आपलं 16,000 उत्तर आलं आहे. ही y ची किंमत आली होती. मग आपल्याला सुरेशची गुंतवणूक काढायची होती तर आपण काय केलं होतं? 4y. y ची किंमत इथे लिहिलेली होती 16,000 आणि 16 64 होते आणि समोर 3 शून्य आहे म्हणून 3 शून्य इथे दिला आहे. तसंच रमेशची गुंतवणूक 5y होते म्हणजे y ची किंमत इथे 16,000 आहे मुलांनो. म्हणून इथे 5 गुणिला 16,000 केलं तर 80,000 हे किंमत आलेली आहे रमेश आणि सुरेशची गुंतवणूक. पण याच्यावर आपल्याला 20% फायदा झालेला आहे म्हणून आपण 1,44,000 गुणिला 20 भागीला 100 केलं. बघा यांचा जो नफा आहे तो आपण इथे नफा काढला आणि तो नफा किती आला होता मुलांनो? आपला नफ्याचं जे उत्तर आहे बघा ते आलं आहे 28,800. हा एकूण नफा आहे. आता आपल्याला प्रत्येकाचा नफा इथे काढायचा होता मुलांनो म्हणून इथे बघा सुरेशचा नफा आहे तो आपण 4x घेतला आणि रमेशचा नफा 5x घेतला. आता दोघांची पण बेरीज केली बरोबर एकूण नफा. एकूण नफा आपण इथे काढला होता मुलांनो. एकूण नफा बरोबर 28,800 लिहिलं. 4x अधिक 5x बरोबर 9x म्हणून इथे x बरोबर काय आले आहे मुलांनो? 28,800 भागीला 9 आणि x ची किंमत किती आली आहे? 3,200. मग बघा शेवटी सुरेशचा जो नफा आहे तो काढायचा होता. आता आपण सुरेशचा नफा काय घेतला होता मुलांनो? इथे 4x घेतला होता म्हणून 4 गुणिला x ची किंमत लिहूया आणि x ची किंमत इथे 3,200 आली होती आणि बघा 4 गुणिला 3,200 केलं तर उत्तर किती आलंय? 12,800. त्याच प्रकारे आता रमेशचा नफा काढूया. रमेशचा नफा 5x होता मुलांनो म्हणून 5 गुणिला आपण जो x ची किंमत आहे ती किती आहे? 3,200. त्याला आपण 5 ने गुणलं तर किती आला आहे? 16,000 रुपये. तर या प्रकारे बघा जे आपल्याला प्रत्येकाचा नफा किती मिळेल हे आपण सोडवलं आहे मुलांनो. आपण फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा, दिलेली माहिती आपण लिहून घ्यायची आणि त्या आधारावर जे प्रश्न विचारले आहेत ते सोडवायचं. तर बघा आता आपण सारांश बघूया मुलांनो. सारांशमध्ये बघा प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत? समप्रमाण, व्यस्त प्रमाण व भागीदारी या विषयी आपण इथे शिकलेलो आहोत. तर आपण बघा समप्रमाण म्हणजे काय असते? इक्वल क्वांटिटी. समजा एक वस्तू वाढलं तर दुसरी वस्तू सुद्धा वाढते.
एका समजा बघा मुलांनो, आपण याच्यावर मी तुम्हाला उदाहरण सुद्धा दिलं होतं मुलांनो अभ्यासामध्ये, की समजा जुळे भाऊ आहेत, ते एकाची समजा ग्रोथ होत आहे तर दुसऱ्यांची पण ग्रोथ होईल. आणि व्यस्त प्रमाणामध्ये आपण बघितलं एकाची किंमत वाढते तर दुसऱ्याची किंमत कमी होते. जसं बघा मुलांनो, एखादं काम करण्यासाठी मजुरांची संख्या लागत आहे, तर बघा एक काम समजा करत आहे आणि त्या काम करायसाठी मजुरांची संख्या समजा कमी असेल, तर ते कामाला लागणारा दिवस कसा होईल? जास्त होईल. आणि समजा मजुरांची संख्या वाढवली तर दिवस जो आहे, लागणारा वेळ आहे तो कमी लागेल. त्याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. पुन्हा आपण भागीदारी म्हणजे काय आहे ते शिकलो आहोत. भागीदारी म्हणजे पार्टनरशिप शिकलेलो आहोत आपण त्याच्यामध्ये. म्हणजे भांडवल म्हणजे काय होतो? आपण कोणता बिझनेस चालू करायसाठी जो कच्चा माल, जागा किंवा पैसा लागतो त्याला आपण भांडवल म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये बघा आपण किती आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर गुंतवणुकीच्या प्रमाणावरूनच आपण नफ्याचे प्रमाण ठरवतो. हे सुद्धा आपण भागीदारी या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हे प्रकरण चांगल्याने समजलं असेल आणि आपण याच्यावर काही उदाहरणे सुद्धा बघितली आहेत. त्या उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करा मुलांनो, सराव करा. तर बघा, नेहमीप्रमाणे सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे आणि प्रत्येक प्रश्नांची आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघूया मुलांनो. समचलनामध्ये परस्परांवर अवलंबून असणाऱ्या 2 राशीपैकी एका राशीच्या किमतीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीच्या किमतीत त्याच प्रमाणात काय होते मुलांनो? बघा 2 पर्याय दिलेले आहे, वाढते की घटते. तर समचलनामध्ये काय होते मुलांनो? समजा एका राशीची किंमत वाढली तर ऑटोमॅटिक दुसऱ्या राशीची सुद्धा किंमत काय होते? वाढते. ते म्हणून इथे आपल्याला काय विचारलेलं आहे मुलांनो? एका राशीच्या किमतीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीच्या किमतीत सुद्धा वाढ होईल. समचलनामध्ये काय होते? दोन्ही ज्या राशींच्या किमतीमध्ये सारखीच वाढ होते. आणि हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. समचलनामध्ये परस्परांवर अवलंबून असणाऱ्या 2 राशींचे गुणोत्तर रिकामी जागा असते. तर समचलनांमध्ये परस्परांवर अवलंबून असणाऱ्या 2 राशींचे जे गुणोत्तर आहे मुलांनो, ते 2 राशींचे गुणोत्तर कसे असते? अस्थिर असते की स्थिर असते मुलांनो? अगदी बरोबर, त्याचं गुणोत्तर कसं असते? स्थिर असते. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. कारण समचलनामध्ये काय असते? ज्या दोन्ही राशी दिलेल्या आहेत त्याचा जो गुणोत्तर असतो तो स्थिर असतो. कारण समचलनामध्ये काय होते मुलांनो? एका राशीची किंमत वाढली तर ऑटोमॅटिक दुसऱ्या राशीची सुद्धा किंमत वाढते. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय आहे बघा. 4 सायकलींची किंमत ₹10,000 आहे. 4 सायकलींची किंमत ₹10,000 आहे. तर ते 7,500 मध्ये मिळणाऱ्या सायकलींची संख्या शोधणे. या उदाहरणामध्ये रिकामी जागा चलनाचा प्रकार आहे. तर बघा मुलांनो, हे जे आपल्याला उदाहरण आहे ते समचलनाचं उदाहरण आहे मुलांनो की व्यस्त चलनाचं आहे. कारण इथे बघा मुलांनो, 4 सायकलीची जी किंमत आहे 10,000 रुपये आहे आणि 7,500 रुपयामध्ये किती सायकल मिळतील? हे जे उदाहरण आहे ते कशाचं आहे? अगदी बरोबर, कारण इथे सायकलची जी संख्या वाढली तर त्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढच होणार आहे मुलांनो. एक सायकल घेतली तर त्याची किंमत थोडी कमी लागेल आपल्याला, पण जशा जशा आपण सायकलची संख्या वाढली तर त्याच्या ज्या किमतीमध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल. म्हणजेच हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे की समचलनाचं? अगदी बरोबर, हे समचलनाचं उदाहरण आहे मुलांनो. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. एका रकमेचे 2 वर्षात सरळ व्याज ₹300 आहे. बघा, एका रकमेचे 2 वर्षामध्ये जे सरळ व्याज आहे ते ₹300 आहे. तर त्याच रकमेचे त्याच व्याज दराने 5 वर्षाचे सरळ व्याज काढण्यासाठी रिकामी जागा या 2 राशीचे गुणोत्तर स्थिर असेल. तर बघा, हे सुद्धा समचलनाचं उदाहरण आहे, पण इथे आपल्याला विचारलं आहे की इथे कोणत्या 2 राशीचे गुणोत्तर काय आहे? स्थिर राहणार आहे. बघा, मुदत आणि व्याज की मुदत व सरळ व्याज? कारण इथे बघा आपल्याला 2 वर्षात सरळ व्याज किती आहे तेच दिलेलं आहे आणि त्याच रकमेचे त्याच व्याज दराने 5 वर्षांनी सरळ व्याज समजा आपल्याला काढायचं आहे, तर मुदत आणि व्याज या 2 राशीचे गुणोत्तर कसे राहणार आहे? स्थिर राहील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो.
x हा y च्या समप्रमाणात बदलतो. बघा, x हा y च्या समप्रमाणामध्ये बदलतो आणि x बरोबर 8 असताना y बरोबर 6. ह्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत की x ची किंमत 8 आणि y ची किंमत 6 आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल, इथे स्थिरांक काढावा लागेल आणि मीन्स कॉन्स्टंट जो आहे k त्याची किंमत काढावी लागेल. आणि नंतर बघा x बरोबर समजा 12 असल्यास y ची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे y ची समजा x ची किंमत 12 आहे मुलांनो, तर y ची किंमत 9 राहणार आहे की 5 राहणार आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर कशा प्रकारे करू मुलांनो, बघा हे y च्या समप्रमाणामध्ये बदलते म्हणजेच याचं x बरोबर ky. k काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे. इथे x ची किंमत इथे 8 दिलेली आहे मुलांनो आणि y ची जी किंमत आहे 6 आहे. तर बघा आपण x च्या जागी आपण इथे 8 लिहूया आणि k कॉन्स्टंटची किंमत आपल्याला काढायची आहे, माहित नाही, आणि y ची किंमत इथे 6 दिलेली आहे म्हणून इथे आपण 6 घेऊया. म्हणजेच k बरोबर किती येईल मुलांनो, 8/6 येणार आहे. आणि याला समजा 2 ने भागले तर 2×4 = 8, 2×3 = 6. म्हणजे k ची किंमत किती आली आहे, 4/3. ही झाली k ची किंमत. मग आता बघा x बरोबर 12 आणि y ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा आपल्याला सांगितलं आहे की x हा y च्या समप्रमाणात आहे म्हणजे x बरोबर ky. आणि इथे मुलांना x ची किंमत आपल्याला 12 दिलेली आहे म्हणून x च्या जागी आपण 12 घेऊया. k ची किंमत आता आपण काढलेली आहे, आपण 8/6 लिहू शकतो किंवा त्याला 4/3 पण लिहू शकतो. तर k च्या जागी आपण 4/3 लिहूया आणि इथे y ची आपल्याला किंमत काढायची आहे. तर बघा याचा काय होईल मुलांनो, तिरकस गुणाकार होईल. 12 × 3 किती होईल, 12×3 = 36. बघा 12 × 3 बरोबर 4y, कारण हा तिरकस गुणाकार होईल आणि 12×3 = 36. व्हेरी गुड, म्हणून इथे आपण 36 लिहूया बरोबर 4y. म्हणजेच y बरोबर किती होईल मुलांनो नेमकं, म्हणून y बरोबर 36/4. बघा मुलांनो 36 ला समजा 4 ने भागले तर किती उत्तर येईल, अगदी बरोबर 9×4 = 36. म्हणजेच इथे y ची किंमत 9 आलेली आहे. तर बघा आपल्याला 2 पर्याय दिले होते, y बरोबर 9 की y बरोबर 5. तर y ची किंमत किती आलेली आहे, y ची जी किंमत आहे ती आलेली आहे 9. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे मुलांनो. आणि हे बघा इझी खूप प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे सोडवून बघितलं आपण, तर सोडवल्यावर आपल्याला जे उत्तर आहे ती y ची किंमत किती आलेली आहे, 9 आलेली आहे. म्हणजे x ची किंमत 12 असल्यास y ची किंमत 9 असणार आहे. म्हणून आपण मुलांनो इथे पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया आणि बघूया हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे का. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. x हा y च्या समप्रमाणात बदलतो. बघा x हा काय आहे, y च्या समप्रमाणात बदलतो. म्हणजेच y हा वर्गमूळ x च्या समप्रमाणात बदलतो आणि y बरोबर 2 असताना x बरोबर 9 दिलेला आहे. मग y बरोबर 3 असताना x ची किंमत किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर कशा प्रकारे करूया मुलांनो, हे समचलनाचं उदाहरण आहे. अगदी बरोबर, आपण याला y बरोबर वर्गमुळात x, सॉरी आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे, y समचलनामध्ये x चे आहे म्हणजेच y बरोबर स्थिरांक k मीन्स कॉन्स्टंट k आणि वर्गमुळामध्ये x. मग आता इथे बघा आपल्याला y ची किंमत 2 दिलेली आहे आणि x ची किंमत 9. तर बघा y च्या जागी आपण 2 लिहूया आणि x च्या जागी 9 लिहूया आणि काय करूया, अगदी बरोबर k ची किंमत आपण इथे काढूया. म्हणजे y च्या जागी बघा किंवा याला आपण असंही लिहू शकतो, k बरोबर y वर्गमुळात x. आणि इथे बघा k ची किंमत आपल्याला काढायची आहे. y ची किंमत इथे 2 दिली आहे, 2 वर्गमुळात 9. म्हणजेच वर्गमुळात 9 म्हणजेच किती होते मुलांनो, व्हेरी गुड 3. म्हणून इथे k ची किंमत 2/3 आलेली आहे, कारण 3 चा वर्ग किती होतो मुलांनो, 9 होतो. आता आपल्याला k ची किंमत इथे मिळालेली आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, y बरोबर समजा
समजा y ची किंमत आपण 3 घेतलेली आहे, तर x ची किंमत किती राहील हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. मग आपण काय करूया, आपल्याला ही अट दिलेली आहे की y हे वर्गमूळ x च्या समप्रमाणामध्ये बदलते, म्हणून इथे y बरोबर k वर्गमुळात x. इथे y ची किंमत किती घेऊया मुलांनो? 3. व्हेरी गुड. आपण इथे 3 घेऊया आणि k ची किंमत किती आलेली आहे? व्हेरी गुड, 2/3. म्हणून इथे k च्या जागी आपण 2/3 आणि वर्गमुळामध्ये x. मग बघा इथे तिरकस गुणाकार 3 गुणिला 3 9 होईल, बरोबर 2 वर्गमुळात x. आणि यालाच आपण कसं लिहू शकतो मुलांनो? म्हणजेच वर्गमुळात x बरोबर 9/2. ही झाली वर्गमुळात x ची किंमत. पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून काय करूया आपण, दोन्ही साइडचा आपण काय करूया, वर्ग करूया, स्क्वेअर करूया. याचा स्क्वेअर केला तर इथे x येईल आणि याचा 9/2 चा स्क्वेअर केला तर किती येईल? 9 9 81 आणि 2 चा वर्ग 4. समजलं मुलांना हे कसं आलं? आपण इथे दोन्ही बाजूंचा काय केलाय, वर्ग केलेला आहे आणि याचा वर्ग केला तर x येईल. म्हणजे x ची जी किंमत आहे ती किती आलेली आहे? 81/4. म्हणजे y ची किंमत 3 असेल तेव्हा x ची किंमत 81/4 आलेली आहे. तर इथे बघा मुलांनो, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 सोबत मॅच करत आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया मुलांनो. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 7वा प्रश्न घेऊया. 7वा प्रश्न बघा, व्यस्त प्रमाणामध्ये परस्परांवर व्यस्त अवलंबून असणाऱ्या 2 राशीपैकी एका राशीपैकी किमतीत. बघा प्रश्न आपण पुन्हा बघूया. व्यस्त प्रमाणामध्ये परस्परांवर व्यस्त अवलंबून असणाऱ्या 2 राशीपैकी एका राशीचे किमतीत वाढ झाली. समजा एका राशीच्या किमतीत वाढ झाली तर दुसऱ्या राशीची किंमत त्याच प्रमाणात काय होते? वाढते की घटते मुलांनो? समप्रमाणामध्ये काय होते, एका राशीची किंमत वाढली तर दुसऱ्या राशीची किंमत सुद्धा वाढते. पण व्यस्त प्रमाणामध्ये काय होते, एका राशीची किंमत वाढली तर दुसऱ्या राशीची किंमत ऑफकोर्स काय होणार आहे? व्हेरी गुड, त्याची किंमत घटते. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. x हा z च्या व्यस्त प्रमाणात व y च्या समप्रमाणात बदलतो. म्हणजे x हा काय आहे? z च्या व्यस्त प्रमाणात आणि y च्या समप्रमाणात बदलतो. तर x ची किंमत इथे 15 दिलेली आहे, y ची किंमत 20 दिलेली आहे आणि z ची किंमत किती आहे? 4 दिलेली आहे. तर बघा आपण ह्या तीनही किमती घेऊन काय करूया, k ची किंमत काढूया. आणि मग x बरोबर 6 आहे, y बरोबर 4 आहे, तर मग z ची किंमत किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा दिलेल्या माहितीनुसार आपण जे आपलं इक्वेशन आहे कसं बनेल, कारण आपल्याला अट दिलेली आहे. x काय होतं मुलांनो? y च्या समप्रमाणात बदलतो आणि z च्या व्यस्त प्रमाणात बदलतो. म्हणजे x बरोबर KYZ. बघा आता x ची जी किंमत दिली आहे ती लिहूया. x ची किंमत किती दिलेली आहे? 15. म्हणून x च्या जागी आपण काय करूया? 15 लिहूया. k ची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. y ची किंमत 20 दिलेली आहे मुलांनो, म्हणून इथे y ची किंमत 20 लिहूया. z ची किंमत किती दिलेली आहे? 4 दिलेली आहे, म्हणून इथे आपण 4 लिहूया. म्हणजेच 15 बरोबर k. आणि बघा 20 ला जेव्हा आपण 4 ने भागलं तर किती उत्तर येतं? व्हेरी गुड, कारण 4 च्या पाड्यामध्ये 20 येतं ना, 4 पंचे 20, म्हणून इथे 5 येणार आहे. म्हणजेच k बरोबर किती आलेला आहे? 15/5. आणि 15 ला 3 ने भागल्यावर व्हेरी गुड, 3×5 15. तर म्हणून k ची किंमत किती आलेली आहे इथे? k ची किंमत 3 आहे. k ची किंमत इथे 3 आलेली आहे. मग आता बघा k ची किंमत 3 आलेली आहे. मग आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की x ची किंमत जेव्हा 6 आहे, x ची किंमत किती? 6 आहे, y ची किंमत 4 आहे, तर z ची किंमत किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा मुलांना इथे y ची किंमत 4 आहे. मग आता z ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण काय करूया? तेच समीकरण x बरोबर
के वाय झेड, कारण वायच्या समप्रमाणात बदलत आहे एक्स आणि झेडच्या व्यस्त प्रमाणात. मग एक्सच्या जागी आपण बघा किंमत ठेवूया 6 बरोबर के ची किंमत किती आहे 3, वाय ची किंमत किती आहे मुलांनो 4 आणि झेड ची किंमत आपल्याला माहित आहे का नाही, झेड ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इथे 6z बरोबर 3 गुणिला 4 म्हणजेच 6z बरोबर किती होईल मुलांनो 4 तेरी 12 म्हणजेच झेड बरोबर किती होईल, किती उत्तर येणार आहे मुलांनो, कारण एक्स ची किंमत इथे आपण काय केलेलं आहे, एक्स ची किंमत इथे आपण 6 घेतलेली आहे, के ची किंमत किती आली आहे 3 आलेली आहे आपली, वाय ची किंमत इथे किती आहे मुलांनो, वाय ची किंमत 4 आहे म्हणून आपण 4 लिहिलेला आहे. मग इथे बघा तिरकस गुणाकार केलेला आहे, 6 झेड बरोबर 4 तेरी 12 म्हणजे झेड बरोबर किती येईल 12/6 आणि बघा 12ला 6 ने भागल्यावर किती उत्तर येईल मुलांनो, व्हेरी गुड, 6 दुने 12 म्हणजे झेड ची किंमत किती आली आहे 2 आलेली आहे. आणि इथे आपल्याला बघा 2 पर्याय दिलेले आहे, पहिल्या पर्यायामध्ये झेड ची किंमत 2 आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 5 आहे. समजलं मुलांनो, अभ्यास छान केला तर आपल्याला सरावामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही, म्हणून आपलं पहिलं जे पर्याय आहे मुलांनो ते बरोबर आहे. मग आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया आणि आपलं हे सुद्धा जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण 9वा प्रश्न बघूया. एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात व झेड स्क्वेअरच्या समप्रमाणात बदलतो, हे विधान चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहितात. तर बघा चलनाचं चिन्ह वापरून हे विधान आपण कसं लिहूया, आपल्याला काय म्हटलेलं आहे, दोन इथे पर्याय दिलेले आहे. एक्स जो आहे एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात, वायच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे वाय खाली येईल आणि झेड स्क्वेअरच्या समप्रमाणात, समप्रमाणात आहे म्हणजे झेड इथे वर लिहूया. तर बघा अशा प्रकारचं हे विधान बनणार आहे. आता या विधानाला आपण वाचूया तर कसं म्हणूया, एक्स हे वायच्या व्यस्त प्रमाणात व झेड स्क्वेअरच्या समप्रमाणात बदलते. तर बघा म्हणजे इथे आपल्याला 2 पर्यायामध्ये आपलं उत्तर कोणत्या पर्यायाशी मॅच करत आहे, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 सोबत मॅच करत आहे. समजा हे विधान असतं तर याचं कसं होते मुलांनो, एक्स हे झेड स्क्वेअरच्या व्यस्त प्रमाणात व वायच्या समप्रमाणात बदलत आहे. मग आपलं उत्तर जे आहे ते काय आहे, पर्याय क्रमांक 2, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि बघा हे पण उत्तर आपलं जे आहे ते अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा सरावाचा शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. जेव्हा एक्स हे वाय आणि झेडच्या समप्रमाणात बदलते तेव्हा पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. बघा मागील प्रश्नासारखंच आहे, इथे आपल्याला स्टेटमेंट काय राहणार आहे ते बघायचं आहे. तर कोणतं विधान बरोबर राहणार आहे बघा, एक्स हे एक्स काय म्हणत आहे, एक्स जे आहे एक्स हे वाय आणि झेड यांच्या समप्रमाणात बदलते. तर बघा समप्रमाणात बदलते म्हणजे ह्या प्रकारे राहणार आहे मुलांनो. आणि यालाच आपण काय करतो मग, एक्स बरोबर के वाय झेड. याचा अर्थ काय होते, वाय हे एक्स झेडच्या समप्रमाणात बदलते, पण आपल्याला काय म्हटलं, एक्स हे वाय झेडच्या समप्रमाणात बदलते, म्हणून हे जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. याचा अर्थ होतो एक्स हे वाय झेडच्या समप्रमाणात बदलते. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर आपण क्लिक करूया मुलांनो आणि आपलं हे सुद्धा उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. तर इथे आपण सरावाचे 10ही प्रश्न सोडवले आहे मुलांनो. आपण अभ्यास छान केला त्याच्यामुळे आपल्याला सराव खूप इझी वाटला मुलांनो.